नमस्कार मित्रांनो, मी आहे हर्षल बुकटे आणि आपल्या या बुकटे क्रिएशन्स चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बोलणार आहेत पितृपक्ष अमावस्याबद्दल, जी आपल्या जीवनात खूप महत्त्वाची मानली जाते. आपल्या हिंदू संस्कृतीत पितृ म्हणजेच आपले पूर्वज हे देवांपेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहेत. म्हणूनच आजच्या दिवशी आपण त्यांचं स्मरण करणं, त्यांचं तर्पण करणं आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करतो. म्हणजे हा दिवस फक्त पितृपक्ष अमावस्याच्या दिवशीच आपण करावं असं नाही. आपल्या घरात पूर्वजांचा फोटो लावला असतो का, तर त्यांचं आपल्याला स्मरण राहावं, त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करावी, कारण की त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. बरोबर. तर भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणाऱ्या पितृपक्ष काळात 15 दिवस आपल्या पूर्वजांचा, म्हणजे आता जो काळ चालू आहे, आता जो म्हणजे जो पंधरवडा चालू आहे, हा पितृलोकांचाच आहे भाद्रपदचा हा. ठीक आहे. तर म्हणजे त्यांचं तुम्ही स्मरण करा किंवा त्यांनी जे काय कार्य केलं त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, त्यांचे आशीर्वाद मागा. या संपूर्ण काळातील शेवटचा दिवस म्हणजेच पितृ अमावस्या. या दिवशी जे श्राद्ध व तर्पण केलं जातं ते सर्व पितरांना प्राप्त होतं असं शास्त्र सांगतं. म्हणूनच या दिवशी केलेली सेवा, दान व प्रार्थना अत्यंत फलदायी मानली जाते. ठीक आहे. तर आपण जे म्हणजे म्हणजे जे पुरातन काही शास्त्र वगैरे आपल्याला माहीत असतील, म्हणजे अर्थातच आपलं गरुड पुराण घ्या, विष्णू पुराण घ्या किंवा महाभारत घ्या, याच्यामध्ये देखील पितृपक्षाला फार विस्तृतपणाने आपल्याला महत्त्व सांगितलं गेलं आहे. यमराज स्वतः देखील म्हटले आहेत की जो आपल्या पितरांचं स्मरण करतो त्याला आयुष्यात सुख, समृद्धी आणि पितृकृपा लाभते. जो आपल्या पितरांचा विसर पडतो त्याला आयुष्यात कितीही यश मिळालं तरी समाधान मिळत नाही. म्हणजे आपण बोलतो ना की बाबा फार पैसा आहे, सगळं काय, परंतु शांती नाही आहे. जी शांती हवी असते, जे समाधान हवं असते, तर का त्यासाठीच माणूस दिवसभर भटकतो पैशासाठी, परंतु ते समाधान मिळतच नाही आहे. तर याच्यामध्ये कदाचित हा पितृदोषाचा देखील म्हणजे असू शकतो असं आपण बोलू शकतो. आपल्या आजच्या जीवनात जी काही सुख समृद्धी आहे ती आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे असते. पितरांची कृपा असेल तरच घरात ऐक्य, समाधान आणि आरोग्य टिकतं. जर पितृ आपले रुष्ट झाले तर कितीही मेहनत केली, कितीही आपण काटकसर केली तरी जीवनात काहीतरी ना काहीतरी आपल्याला कमी जाणवतंच. म्हणून पितरांना प्रसन्न ठेवणं हे आपलं धार्मिक कर्तव्य आहे आणि धार्मिक सांगा की आपलं कर्तव्यच आहे ते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना असं वाटतं की श्राद्ध करणं म्हणजे जुनाट परंपरा झाली किंवा लोक करतात, ते जुनं लोक करायचे त्यांचं आपण बघून करतो. तर असं काही नाही आहे. जसं आपण आपल्या पालकांचं ऋण मानतो तसंच पूर्वजांचं ऋण मानणं ही खरी कृतज्ञता असते. विज्ञानही सांगतं की पूर्वजांची आठवण ठेवणं, त्यांच्या कार्यांची प्रेरणा घेणं हे मानसिक व आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतीकारक आहे. मित्रांनो, पितृपक्ष अमावस्या हा फक्त एक विधी नाही, तर हा दिवस आहे आठवणींचा, कृतज्ञतेचा आणि आत्मजागृतीचा. आपण आपल्या पितरांना आठवलं की त्यांची आत्मा प्रसन्न होते आणि त्यांच्या प्रसन्नतेतून आपल्याला आशीर्वाद लाभतात. म्हणून या दिवशी मनापासून प्रार्थना करतात, तर्पण करतात आणि शक्य असेल तर दानधर्म देखील करतात. आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर बुकटे क्रिएशन्सला नेहमी तुम्ही म्हणजे सबस्क्राईब करतातच, फॉलो करतातच. आणि आपले 2000 क्रॉस झाले सबस्क्रायबर, त्याच्यामध्ये देखील सगळ्यांचे धन्यवाद. आणि आम्ही नेहमीच असं तुमच्यासमोर येत जाऊ, सनातन धर्म किंवा संस्कृती किंवा निसर्ग संरक्षण याविषयी व्हिडिओ बनवून. आणि आपला पितृंविषयी मोठा व्हिडिओ येणार आहे लवकरच. तर ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. जय श्रीराम. ओम पितृदेवो भव.